आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगावची हरित हॅट्रिक माझी वसुंधरामध्ये राज्यात तृतीय क्रमांक. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने भक्कम पावले टाकत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीने राज्यस्तरावर अभिमानास्पद यश संपादन केले. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत कोरेगाव नगरपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक पटकवत सलग तिसऱ्यांदा मानाचा बहुमान मिळवला आहे. या दैदिप्यमान यशामुळे कोरेगावच्या हरित वाटचालीची हॅट्रिक पूर्ण झाली आहे. मुंबईच्या वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथं शनिवारी दुपारी पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार तसेच पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते कोरेगाव नगरपंचायतीला सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, तत्कालीन मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी हा पुरस्कार स्वीकारला. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर अवघ्या 10 वर्षात कोरेगाव शहरानं विकासाची झेप घेतली आहे. आमदार महेश शिंदे यांच्या विकासाभिमुख दूरदृष्टीतून शहरातील सर्व रस्त्यांचं ट्रिमिक्स काँक्रिटीकरण, बंदिस्त गटारे, तिळगंगा नदी सुशोभीकरण व स्वच्छता प्रकल्प, दोन्ही स्मशानभूमीचे विस्तारीकरण तसेच मुबलक पाणी पुरवठा या मूलभूत सुविधांच्या उभारणीत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालाय. विकास कामांची ही व्यापक मालिका कोरेगावच्या सर्वांगीण प्रगतीस कारणीभूत ठरली असल्याचं नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांनी नमूद केलंय. माझी वसुंधरा अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी हरित आच्छादन वाढवण्यासाठी व्यापक वृक्षारोपण मोहिमा, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, जलसंधारण उपक्रम, सौर ऊर्जेचा वाढता वापर, प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी, नदी नाले स्वच्छता आणि सातत्यपूर्ण जनजागृती मोहिमा अशा विविध निकषांवर कोरेगावनं उत्कृष्ट कामगिरी बजावली. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे शहर पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं वाटचाल करते. मुख्याधिकारी या नात्यानं विजया घाडगे यांनी कोरेगाव शहरासाठी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात सर्वसमावेशक कारभारातून शहराला नवीन ओळख मिळाली. अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी तसेच आजी माजी नगरसेवकांना सोबत घेऊन माझी वसुंधरा 4 अभियान यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. कोरेगावकर नागरिक यांच्या कार्याबद्दल ऋणी असल्याचं दीपाली बर्गे यांच्यासह राहुल रघुनाथ बर्गे व सुनील दादा बर्गे यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत पुरस्कार स्वीकारताना नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे व माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, नगरसेवक परशुराम बर्गे, नगरसेविका वनमाला बर्गे, संजीवनी बर्गे, शीतल बर्गे, स्नेहल आवटे, अर्जुनदादा आवटे व संतोष बर्गे उपस्थित होते. या यशाबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, डॉक्टर अरुणाताई विजय बर्गे तसेच कोरेगाव विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव नगरपंचायतीचं अभिनंदन केले आहे. हॉटेल मोदकम शुद्ध शाकाहारी, हॉटेल लॉजिंग हॉल AC नॉन AC 100% शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, जैन, साऊथ, पंजाबी, वेज, मालवणी, लड्डा पतार, भरलं वांग, पनीर पसंद, वेज कोल्हापुरी, वेज चायनीज, मोदकम स्पेशल, लग्न समारंभ, बारसे, साखरपुडा व इतर शुभ कार्यासाठी डेकोरेशनचा हॉल उपलब्ध. आमचा पत्ता तळीये वाटफाटा, वाटार स्टेशन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.